कथेचं नाव आहे भूतांचा बंगला. लेखक धीरज कुमार. रात्रीचे जवळपास 1:30 वाजले होते. सगळीकडे अंधार पसरला होता. सुमसाम पडलेल्या रस्त्यांवर गल्लीतली कुत्री भुंकत होती. शहरात चोहीकडे पोलीस गाडीच्या सायरनचा आवाज घुमत होता. विजय आणि सीमा दोघे पती-पत्नी त्यांच्या खोलीत झोपले होते की इतक्यात त्यांच्या घराची डोरबेल वाजली. कोणीतरी सारखं डोरबेल वाजवू लागले. कोण आलं एवढ्या रात्री? सीमा झोपेतच बोलली. राकेश आला असेल. 10 मिनिटांपूर्वी त्याचा मला फोन आला होता. त्याच्या फ्लॅटची चावी माझ्याकडे आहे. तो घ्यायला आला आहे, विजय म्हणाला आणि डोळे चोळत बेडवरून उठला. त्याने ड्रॉवरमधील चावी घेतली आणि दरवाजा उघडण्यासाठी गेला. सीमा मात्र बेडवरच पडून राहिली. डोरबेल अजूनही वाजतच होती. पण इतक्यात सीमाला विजयची किंकाळी ऐकू आली. विजयची किंकाळी ऐकून सीमा दचकून उठली. काय झालं विजय? तिने मोठ्याने विचारले. पण विजयचे काहीच उत्तर आले नाही. तिला कळून चुकले की काहीतरी गडबड आहे. विजयसोबत नक्कीच काहीतरी झाले आहे. म्हणून ती ताबडतोब उठली आणि तिने दरवाजाकडे धाव घेतली. आणि जशी ती दरवाजाजवळ पोहोचली तिच्या हृदयाचा ठोका चुकला. कारण घराचा दरवाजा उघडा होता आणि फरशीवर रक्ताचे निशाण होते. रक्तावरून डेड बॉडी फरफटत न्यावी असे ते निशाण होते. ते निशाण घरातून बाहेर जात होती. तिची हृदयाची धडधड वाढली. तिने त्या रक्ताच्या निशाणांचा पाठलाग केला. ते निशाण तिला अंगणात घेऊन गेले आणि जेव्हा तिने दूर पाहिले तिच्या पायांखालची जमीन सरकली. कारण तिने पाहिले की दूर अंगणात राकेशची कार उभी आहे आणि एक काळे जॅकेट आणि चेहऱ्यावर मांजराचा मास्क घातलेला माणूस विजयच्या पायांना ओढत कारपर्यंत ओढत घेऊन गेला आहे. राकेशची कार सीमाने ओळखली होती. त्यामुळे तिने ओळखले की तो राकेशच आहे. तरीही खात्री पटवून घेण्यासाठी तिने त्या माणसाकडे बघून घाबरून आवाज दिला, राकेश. तसे काही वेळ थांबवून त्या माणसाने होकारार्थी मान हलवली. तसे सीमाने सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या चेहऱ्यावरची भीती नाहीशी झाली. ती झपाझप पावले टाकत कारजवळ पोहोचली तर विजयचा मृतदेह तिथे पडला होता. त्याने प्राण सोडले होते. तिने विजयच्या मृतदेहाकडे बघितले आणि बोलली, मेला का? तिने राकेशला विचारले. तसे त्याने पुन्हा एकदा होकारार्थी मान हलवली. पण जानू, याला तर आपण उद्या रात्री मारणार होतो ना? ती त्या माणसाच्या गळ्यात पडून बोलली. पण इतक्यात तिची नजर कारमधील ड्रायव्हर सीटवर गेली आणि तिची दातखिळीच बसली. कारण त्या कारमध्ये ड्रायव्हर सीटवर रक्ताच्या थारोळ्यात राकेशचा मृतदेह पडला होता. त्याचे डोळे उघडे होते आणि गळा चिरलेला होता. तिचा थरकाप उडाला आणि तिने त्या माणसापासून पटकन दूर झाली. म्हणजे हा माणूस कोण आहे? ती त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघू लागली. भीतीने तिच्या डोळ्यात पाणी आले होते आणि घसा कोरडा पडला होता. कोण आहेस तू? तिने त्या माणसाला विचारले. तसे त्या माणसाने तिला धारदार चाकूने भोसकले आणि चाकूचा पिळा घातला तशी सीमाने तिचे तोंड उघडले व तिच्या तोंडातून आवाज निघाला नाही. ती पोटाला धरून जमिनीवर बसता बसता कोसळली. खुनी सीमाजवळ खाली बसला. त्याची नजर सीमावर पडली. सीमा त्याच्या मास्ककडे बघत होती. विचार करत होती की त्या मास्कमागे कोणाचा चेहरा आहे. खुनीने तिच्या पोटातला चाकू उपसून काढला. त्याने तिचे केस घट्ट पकडले आणि चाकूची धार तिच्या गळ्यावर घासायला सुरू केली. सीमा पहिलीच घायाळ होती. त्यामुळे विरोधही करू शकली नाही. ती फक्त सौम्यपणे तिचे हातपाय हलवत होती. तिचे डोळे सताड उघडले होते. तोंड उघडे होते. ती ओरडायचा प्रयत्न करत होती पण घशातून आवाज बाहेर निघत नव्हता. तिच्या गळ्यातून रक्ताच्या पिचकाऱ्या निघायला सुरू झाल्या. तो खुनी कसाई बकऱ्याचा गळा जसा चिरतो अगदी तसाच सीमाचा गळा चिरत होता. तो ताकद लावून तिचा गळा चिरत होता आणि अखेरकार त्याने तिचे मुंडके तिच्या धडापासून तोडले. त्याने तिच्या मुंडक्याच्या केसांना घट्ट पकडून मुंडके उचलून धरले आणि पाठीवरची बॅग खाली उतरून त्यात तिचे मुंडके फेकले आणि नंतर इकडे तिकडे बघून कोण बघत आहे का याची खात्री केली आणि त्यानंतर तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी त्या घरासमोर लोकांची गर्दी जमली होती. पोलिसांच्या 2-3 गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. काही रिपोर्टर रस्त्यावर उभे राहून बातमी घेत होते. गर्दीतल्या माणसांमध्ये खुनाची चर्चा चालू होती. इतक्यात तिथे इन्स्पेक्टर शिंदे आणि कॉन्स्टेबल सोबत पोहोचले. तसे पत्रकारांनी त्यांना गारडा घातला. सर, मागील 23 दिवसांमधली ही या शहरातली हत्येची 7वी घटना आहे.
या हत्यांबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? एका पत्रकाराने त्यांना विचारले. हे बघा, काल रात्री या घरात 3 लोकांचा खून झालेला आहे. यात 2 पुरुष तर एका स्त्रीची हत्या झालेली आहे. मागील 6 घटनांप्रमाणे या घटनेतही फक्त स्त्रीचे मुंडके गायब आहे. खुन्याने अतिशय निर्दयीपणे स्त्रीचा गळा चिरून तिचे मुंडके सोबत नेले आहे. इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले. सर, या हत्यामागे कोण आहे? तुम्हाला खुन्याचा काही सुगावा लागला आहे का? दुसऱ्या पत्रकाराने विचारले. हे बघा, या सर्व घटनांमध्ये फक्त स्त्रियांचे मुंडके कापले गेले आहे आणि खुनी त्यांचे मुंडके घेऊन गेला आहे. या सर्व घटनात 6 पुरुष मारले गेले आहेत, पण पुरुषांना निर्दयीपणे मारले गेलेले नाही. असे दिसते आहे की खुन्याचे टार्गेट फक्त स्त्रिया होत्या. काही मारले गेलेले पुरुष स्त्रियांचा बचाव करताना मारले गेले आहेत, तर काही स्त्रियांना वाचवायचा प्रयत्न करू नये म्हणून मारले गेले आहेत. यावरून असे दिसते की खुनी फक्त स्त्रियांना मारू इच्छितो, तर तो पुरुषच असला पाहिजे. खुनी ज्या निर्दयीपणे स्त्रिया जिवंत असताना त्यांचे मुंडके कापतो, यावरून असे दिसते की खुन्याच्या मनात स्त्रियांबद्दल खूप राग आणि चीड आहे. यावरून खुनी मानसिकदृष्ट्या बरा नाही आहे. तो वेडा असू शकतो किंवा एक असा पुरुष असू शकतो ज्याच्या पत्नीने त्याला धोका दिलेला आहे, किंवा असा प्रेमी ज्याच्या प्रेमिकाने त्याला धोका दिलेला आहे. इन्स्पेक्टर शिंदे माहितीपूर्वक म्हणाले. पण सर, तो खुनी शहरात पोलिसांचा एवढा पहारा असतानाही खून करतोय. त्यावरून तुम्हाला असं नाही वाटत की अपराध्यांना आता पोलिसांचा धाक नाही आहे? एक पत्रकार म्हणाला. हे बघा, मी या गोष्टीवरूनच म्हणत आहे की खुनी खूप जास्त खतरनाक आहे. त्याला कोणत्याही गोष्टीची भीती नाही आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेतली पाहिजे. रात्री विनाकारण घराबाहेर पडणे बंद केले पाहिजे. रात्री 9 नंतर घराची खिडकी दरवाजे बंद करून घेतले पाहिजेत. बंद आहेत की नाही ते तपासले पाहिजेत. माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की जर कोणाला घराभोवती अनोळखी संशयास्पद माणूस फिरताना दिसला तर पटकन पोलिसांना फोन करून त्याबद्दल माहिती द्या. असे म्हणत इन्स्पेक्टर शिंदे तेथून निघणारच होते की तोच दुसऱ्या पत्रकाराने शिंदेंना प्रश्न विचारला. सर, नागरिकांमध्ये अशी बातमी पसरली आहे की पुण्याच्या एका मेंटल हॉस्पिटलमधून एक वेडा पळून गेला आहे. त्याने वेडेपणात स्वतःच्या बायकोची विळीने गळा चिरून हत्या केली होती. तर लोकांमध्ये अशी चर्चा चालू आहे की तो वेडा आपल्या शहरात आला आहे आणि हे खून तोच करत आहे म्हणून. तो असू शकतो, पण कालच त्याला साताऱ्याकडे पाहिले गेले आहे आणि आपले शहर साताऱ्यापासून खूप दूर आहे. त्यामुळे रात्रीचा खून त्याने केला हे मला शक्य वाटत नाही. आमची चौकशी चालू आहे, असे म्हणत इन्स्पेक्टर शिंदे तेथून निघून गेले. एका घरात टीव्ही चालू होता. टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. एक प्रतिनिधी बातम्या सांगत होता. तो त्याच घराबाहेरून बातमी सांगत होता. आत्ताच इन्स्पेक्टर शिंदे येथून गेले आहेत. नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे, पण इन्स्पेक्टर शिंदेंनी हा विश्वास दाखवला आहे की खुनी लवकरात लवकर पकडला जाईल. पण नागरिकांमध्ये एक दुसरी चर्चाही चालू आहे. ही चर्चा आपल्या सर्वांना माहीतच आहे. ती म्हणजे की आपले शहर एक शापित शहर आहे. पोलिसांनी या खुन्याला सिरियल किलर घोषित केले आहे आणि मागील 50 वर्षातील हा खुनी या शहरातील 7वा खुनी आहे आणि या प्रत्येक सिरियल किलर्सनी आत्तापर्यंत चक्क 97 लोकांचा बळी घेतला आहे. तर लोकांच्या मते कोण्या एका शापामुळे आपले शहर शापित झाले आहे आणि शहरातील लोक वेडे होऊन हे खून करत आहेत. आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे मी सांगू शकत नाही. 17 वर्षांपूर्वी या शहरात सर्वात खतरनाक आणि निर्दयी सिरियल किलर होऊन गेला, ज्याने 30 लोकांचा जीव घेतला. बातम्या पुढे जातच होत्या की तोच टीव्ही समोर बसलेल्या खुन्याने टीव्ही बंद केला. तो खुर्चीवरून उठला आणि त्याने बाजूला ठेवलेली बॅग उचलली आणि एका लाकडी कपाटाजवळ गेला. त्याने कपाट उघडले तर त्यात प्रत्येक कप्प्यात काचेच्या पारदर्शी मोठ्या बरण्यांमध्ये कापलेली स्त्रियांची मुंडकी होती. त्याने पिशवीतून सीमाचे देखील मुंडके बाहेर काढले आणि एका रिकाम्या बरणीत भरले. कोण होता तो खुनी? का करतोय तो फक्त स्त्रियांचा खून?
रात्रीची वेळ होती. शहरात पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमत होता. सुमसाम गल्लोगल्लीत पोलिसांच्या गाड्या गस्त घालत फिरत होत्या. सिरियल किलरमुळे पूर्ण शहरात रात्री 9 नंतर कर्फ्यू लावण्यात आला होता. सर्व नागरिक घाबरलेल्या अवस्थेत आपापल्या घरात बसले. प्रत्येकजण घरात काही ना काही धारदार शस्त्र जमा करून बसले होते. शहरातील शांतीनगरमधील चौकात 2 पोलीस कॉन्स्टेबल हातात काठ्या आणि विजेऱ्या घेऊन गस्त घालत होते. शांतीनगर एक डेव्हलपिंग एरिया होता. तेथे घरे कमी आणि रिकामे प्लॉट जास्त होते. दोन्ही कॉन्स्टेबल गल्लीत रस्त्यावरून फिरत गस्त घालत होते. कधी कारखाली विजेरी चमकायचे तर कधी एखाद्या घराच्या अंधाऱ्या कंपाऊंडमध्ये विजेरी चमकायचे. तास 2 तासांपासून ते अशीच गस्त घालत होते. पण रस्त्यावर गल्लीतील कुत्री सोडली तर कोणताही प्राणी किंवा माणूस दिसत नव्हता. शेवटी थकून ते त्यांच्या दुचाकीजवळ आले. त्यांनी दुचाकी डबल स्टँडवर लावली. कारने डोक्याचं दही केलंय. आत्ताच लग्न झालंय आणि मी असा ड्युटीवर मरतोय, तरुण कॉन्स्टेबल म्हणाला. काय झालं? बायकोची काळजी वाटायला लागली? वयाने मोठे असलेले कॉन्स्टेबल देसाई त्याला म्हणाले. मग काय तर, हा सिरियल किलर जास्त जरूर तर तरुण स्त्रियांना आणि पोरींनाच मारतोय. आईची जास्त काळजी वाटत नाही आहे, कारण वयाने जास्त असलेल्या स्त्रियांना त्याने काहीच केलेलं नाही आहे. पण तरीही आईबाबांची चिंता तर आहेच. आता मी त्यांच्याजवळ असायला पाहिजे होतं, पण इथे गस्त घालत फिरतोय. तरुण कॉन्स्टेबल जरा काळजीतच बोलला. हां, ते तर आहेच. मला पण माझ्या मुलीची आणि बायकोची काळजी वाटतेय. मुलीची आत्ताच डिग्री कंप्लीट झाली आहे, कॉन्स्टेबल देसाई म्हणाले. न जाणे तो माणूस त्या कापलेल्या मुंडक्यांसोबत काय करत असेल. मेंदू काढून त्यांचा मेंदू खातोय की कुत्र्यांना खाऊ घालतोय, का दिवसभर त्या मुंडक्यांना बघत बसतोय. काहीही कसे बोलता, मेंदू कशाला खाईल तो, कॉन्स्टेबल देसाई म्हणाले. देसाई साहेब, उत्तर प्रदेशमधील प्रयागराजाचा सिरियल किलर माहीत नाही का तुम्हाला? तो लोकांचा खून करायचा आणि मुंडके कापून मेंदू बाहेर काढून त्याची भाजी करून खायचा. तो बुद्धीने कमी होता आणि हे सर्व स्वतःची बुद्धी वाढवण्यासाठी करत होता. असे हे वेडे लोक समाजात आहेत, तरुण कॉन्स्टेबल देसाईला म्हणाला. खरं सांगताय का, कॉन्स्टेबल देसाई आश्चर्याने त्या तरुण कॉन्स्टेबलला म्हणाले. हो मग काय, सगळ्या जगाला माहिती आहे, पण तुम्हाला पोलीस असून माहीत नाही, तरुण कॉन्स्टेबल त्या देसाई साहेबांना उपहासाने म्हणाला. दोघे एकमेकांसोबत बराच वेळ गप्पा मारत होते आणि कॅट मास्क किलर त्या दोघांना एका झाडामागून बघत होता. त्यांच्या गप्पा ऐकत होता. त्याला समजले की ते बेसावध आहेत, त्यामुळे तो अंधाराचा फायदा घेत तो हळूच गल्लीच्या टोकाला गेला. शेवटी 3 घरं दिसली, जे एकमेकांपासून खूप दूर होते. रिकाम्या प्लॉटवर झाडी उगवली होती. तो एका झाडामागे लपला आणि त्या 3ही घरांकडे बघू लागला. तोच त्याची नजर एका 2 मजली बंगल्याच्या बाल्कनीत गेली. बाल्कनीतील लाईट चालू होती आणि विशेष म्हणजे बाल्कनीत एक सुंदर स्त्री उभी होती. ती बाल्कनीच्या रेलिंगवर कोपरे टेकवून बाहेर बघत होती. जोरजोरात श्वास घेत होती. कदाचित मोकळी हवा घेण्यासाठीच ती बाहेर आली होती. तिचे मोकळे केस हवेत उडत होते. टोकदार नाक, गोरा वर्ण, कपाळावर बिंदी, अंगावर गुलाबी गाऊन. ती दिसायला खरंच खूप सुंदर होती. कॅट मास्क किलर तिला काहीच अंतरावरून झाडामागून बघत होता. तोच तिची नजर त्या झाडावर पडली. तिने बघितलं की झाडाआड काहीतरी आहे. ती घाबरली आणि पटकन आत गेली आणि तिने बाल्कनीची लाईट बंद केली. कॅट मास्क किलरने मनात ठरवले की काहीही करून आता याच घरात शिरायचे आणि या सुंदर स्त्रीचे मुंडके कापून पिशवीत भरून न्यायचे. त्याने खिशातून चाकू काढला. धारेवर बोट फिरवून त्याची धार तपासली आणि चाकू घेऊन तो त्या घराकडे गेला. त्याने कंपाऊंडवरून उडी मारली आणि अंगणात गेला.
त्याने घराच्या चारही बाजूंनी चक्कर मारली. पूर्ण घरात एकही गाडी त्याला दिसली नाही. यावरून त्याने अंदाज लावला की घरात कोणताही पुरुष नाही आहे आणि असलाच तर त्या स्त्रीचा सासरा म्हणजे एखादा म्हातारा असेल. त्याने सर्व खिडक्या तपासल्या. एक खिडकी उघडी दिसली, पण त्याची ग्रिल्स खोलायला वेळ लागणार होता. तो सहज मागच्या दरवाजाकडे गेला. त्याने हळूच दरवाजा आत ढकलला, पण दरवाजा उघडला नाही. त्याने 2 वेळेस थोडा जास्त जोर लावला, तसा तो दरवाजा उघडला. आतली लाईट बंद होती. कदाचित दरवाजा उघडाच होता, म्हणजेच ती स्त्री घराच्या मागचा दरवाजा बंद करायचा विसरली होती. त्याने हळूच दरवाजा बंद केला आणि आत गेला. सावध पावले टाकत, पावलांचा आवाज न येऊ देत तो लिव्हिंग रूममध्ये आला. त्याने इकडे तिकडे बघितलं. हलकासा ब्रश तिथे पसरला होता, जो दुसऱ्या मजल्यावरून येत होता. तो जिन्याकडे गेला आणि जिना चढू लागला. तो त्या खोलीकडे गेला ज्यातून प्रकाश येत होता. खोलीचा दरवाजा उघडा असल्याने प्रकाश बाहेर येत होता. तो दरवाजात आला आणि त्याने खोलीत वाकून बघितले तर त्याला ती स्त्री ड्रेसिंग टेबलसमोर खुर्चीवर बसलेली दिसली. ती आरशात बघून तिचे लांब केस विंचरत होती आणि कोणते तरी गाणे गुणगुणत होती. खुण्याला त्याची शिकार समोर दिसली होती. तो तिच्यावर नजर टिकवून होता. त्याने डोळे बंद करून 2-4 दीर्घ श्वास घेतले. हातातला चाकू घट्ट पकडला. त्याने त्याचा डावा पाय मागे घेतला आणि कमरेतून थोडा खाली झुकला, पण तोच त्या स्त्रीला त्याची भणक लागली. तिने दरवाजाकडे बघितले तर तिला कॅटमास किलर दिसला. तिने त्याला बघताच खुनी शरीरातील आहे तेवढी ताकद एकवटून तिच्या दिशेने धावला. ती स्त्री उठून उभी राहिली. खुनी तिच्याजवळ आला. ती मोठ्याने ओरडणार होती की त्याने तो धारदार चाकू तिच्या पोटात खुपसला. तिने तोंडातून किंकाळी काढली, पण तोंडातून हलकासा आवाज निघण्यापूर्वीच त्याने डाव्या हाताने तिचे तोंड बंद केले. त्याने पोटात घुसलेला चाकू उजवीकडे फिरवला, तसे त्या स्त्रीने तिचे डोळे आणखीनच जास्त विस्फारले. तिने हळूहळू शरीर ढिले सोडायला सुरुवात केली आणि ती फरशीवर कोसळली. ती त्रासाने तडफडत होती. कॅटमास किलरकडे बघत होती. चेहऱ्याकडे तिला होणारा त्रास पूर्ण उमटला होता. किलर तिच्याजवळ बसला आणि त्याने मुंडके कापण्यासाठी तिच्या गळ्यावर चाकू लावला, पण इतक्यात त्या स्त्रीने त्याचे मास्क खाली ओढले आणि त्याचा चेहरा बघून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कोण होता तो मास्क किलर हे बघण्यासाठी आपण या कथेचा दुसरा म्हणजेच पुढील भाग पाहणार आहोत. दुसरा अंतिम भाग लवकरच येणार आहे. तोपर्यंत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.